संपूर्ण देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे, जागतिक आर्थिक मंदीची झळ देशाला किंचितही बसू न देणारे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि देश संपूर्ण व्यथित झालेला आहे। त्यांचं कामकाज, त्यांचा कामाचा लेखाजोखा पाहिला तर त्यांचं काम हे प्रचंड आहे। त्या कामाची तुलना ही कुठेही होऊ शकत नाही। या संपूर्ण कामाचा आढावा घेताना कुठेतरी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं देशासाठी असलेलं योगदान आपण आज सध्या जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत स्वतः अर्थतज्ञ आणि अभ्यासक आहेत विश्वास उदगी सर, खूप सारं स्वागत। सर, आज दुःखाचा दिवस आहे। एकंदर संपूर्ण देशासाठी 140 कोटी देशासाठी हा संपूर्ण दुःखाचा दिवस आहे, कारण देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। तुमच्या मनात आलेली पहिली भावना सध्या काय, तुम्ही सांगाल याबद्दल? भारत एका खऱ्या अर्थाने भारतरत्नाला मुकलेला आहे। डॉक्टर मनमोहन सिंग हा निव्वळ विद्वान मनुष्य नव्हता, तर संपूर्ण जगातल्या गरिबांना एक त्यांची जी काय आर्थिक परिस्थिती वाईट आहे त्याच्यातून सुधारणा करण्यासाठी असा एक जागतिक स्तरावरचा अर्थतज्ञ होता। आणि जो भारताला 1991 नंतर अर्थमंत्री म्हणून मिळाला 2005 आणि त्यानंतर 2009पर्यंत ते भारताचे 2 वेळा पंतप्रधान झाले। असा हा जागतिक कीर्तिकेचा उत्कृष्ट राजकारणी, उत्कृष्ट अर्थकारण करणारा, ज्याने भारतातल्या 25 कोटी गरिबांना त्यांची गरिबी दूर करून त्यांना मध्यम स्तरांमधलं, मध्यम वर्गाला उच्च मध्यमवर्ग बनवलं। आणि या देशामध्ये आर्थिक कोंडी जी उद्योगांची झाली होती ती आर्थिक कोंडी मोकळी करून प्रचंड मध्यम वर्गाला, म्हणजे जवळ 25 कोटी ते 30 कोटी मध्यम वर्गाला या IT च्या नवीन क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवणं आणि उद्योगांना तंत्रज्ञानावर आधारित मोकळं रान करून देणारा, मोकळं व्यासपीठ करून देणारा असा हा अर्थतज्ञ जो भारताचा खरा भारतरत्न असं मी मानतो। आपण त्याला मोकलेलं आहोत। आणि म्हणून व्यक्तिशः तमाम बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने मी जे नेतृत्व केलं ते ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन किंवा महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचा माजी जनरल सेक्रेटरी म्हणून माझी विनम्र श्रद्धांजली मी अर्पण करतो। व्यक्तिशः मी ते अर्थमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचे पंतप्रधान पदाच्या कालखंडामध्ये अर्थातच ते 2005 नंतर होते, पण पृथ्वीराज चव्हाण जेव्हा पहिल्यांदा खासदार होते त्यांच्या समवेत मला तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना भेटण्याची संधी मिळाली। आणि ती संधी बँक ऑफ कराड नावाची जी बँक, खाजगी बँक होती, जी कराडची होती आणि पृथ्वीराज चव्हाण कराडची असल्यामुळे ती बँक जेव्हा हर्षद मेहताच्या स्कॅममध्ये बोगस बँक सिक्युरिटी स्कॅम असं पण म्हणता येईल, 2 स्कॅम होते, एक हर्षद मेहताचा बँक शेअर स्कॅम आणि दुसरा 13 दलालांचा बोगस बँक सिक्युरिटी स्कॅम, ह्या दोन्ही गोष्टी शेअर मार्केटमधल्या गाजलेल्या गोष्टी 93च्या होत्या। त्यात बँक ऑफ कराड बुडली आणि मेट्रोपॉलिटन कोऑपरेटिव्ह बँक बुडली। या 2 बँका त्यावेळेस बँक ऑफ कराडच्या कर्मचाऱ्यांचं आणि ठेवीदारांचं मी नेतृत्व केलं आणि ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्फत मनमोहन सिंग साहेबांना 2दा आम्ही भेटलो। आणि तेव्हा जो मार्ग जो काढला तो असा की ठेवीदारांच्या संदर्भामध्ये आपण किती आपण इन्शुरन्सची रक्कम करू शकतो, त्यापूर्वी 10,000, 20,000, 40,000 होती। 93 साली ती 1 लाखाची रक्कम त्यांनी केली। पण मुख्य प्रश्न म्हणजे बँक ऑफ कराड ही लिक्विडेट न करता, म्हणजे प्रत्यक्षात लिक्विडेशन झालं, पण बँक ऑफ कराडचे 354 कर्मचारी आणि अधिकारी आणि 100% ठेवीदार यांना बँक ऑफ इंडियाने अक्वायर केल्यामुळे, अमलगमेशन झाल्यामुळे आता ती बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली। झुंझुनवाला न्यायमूर्ती असताना त्यांच्या कोर्टामधली ही केस त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लिक्विडेशन करा असं जेव्हा त्यांना म्हटलं होतं, डॉक्टर मनमोहन सिंगांनी पृथ्वीराज चव्हाणांशी जी चर्चा केली त्यातून आम्हा बँक कर्मचाऱ्यांना त्यांनी रिलीफ दिला की आम्ही लिक्विडेशन कंटिन्यू करत असताना बँक ऑफ इंडिया किंवा अन्य राष्ट्रीयकृत बँकांना बँक ऑफ कराड टेकओव्हर करण्याची आम्ही मदत करू। आणि त्यांनी न्यायमूर्ती झुंझुनवाला यांच्यापुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी प्रेयर आहे ती अमेंड केली आणि मग त्यातून ते विलिनीकरण शक्य झालं। त्यामुळे बँकांमध्ये एक संकट होतं की उदारीकरणामध्ये सर्वायवल इज द फिटेस्ट हा जो नियम होता तो डॉक्टर मनमोहन सिंगांनीच आणला होता। अर्थकारणामध्ये जी कोंडी होती अर्थव्यवस्थेची, जी रेग्युलेटेड अर्थव्यवस्था होती, ती डिरेग्युलेटेड करताना किंवा कंट्रोल करताना किंवा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट्स हे सुलभ होण्याकरता त्यातले जे काही रेट टेपिझम किंवा ज्याला म्हणतो लायसन्स राज संपवण्याचं काम ज्या डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलं, त्याच डॉक्टर मनमोहन सिंगांनी लिक्विडेशन लॉ जो बँकिंग उद्योगामध्ये कायम होऊ शकला असता, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, तुम्ही जर तोट्यात असाल
तर तुम्हाला मरण्याशिवाय गत्यंतर नाही, हे जे वाक्य आहे उदारीकरणाचं त्याला त्यांनी एक अमेंड केलं. असा हा आपल्याच काही गोष्टी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करणारा, अत्यंत सहृदय, अत्यंत निपक्षपाती आणि मी खरंच म्हणेन की त्यांनी विचारलं की इन्शुरन्सचा क्लेम किती असायला पाहिजे RBIला. त्यांनी सांगितलं 1 लाख असायला पाहिजे इन्फ्लेशनप्रमाणे. तो 1 लाख त्यांनी लोकसभेमध्ये जाहीर केला. मी तेव्हा लोकसभेमध्ये गॅलरीमध्ये उपस्थित होतो आणि जस्टिस झुंझुनवालांच्या न्यायालयामध्ये मी ठेवीदारांचा प्रतिनिधी म्हणून होतो बँक ऑफ कराडच्या. त्यावेळेस त्या तमाम ठेवीदारांना न्यायमूर्ती झुंझुनवाला विचारलं की ह्यांचा काय दोष बँक बुडण्यामध्ये, बँक ब्रोकरने बँक सिक्युरिटीचा स्कॅम केला. म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगांना हे जेव्हा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी नीटपणे समजावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं ही बँक जरी लिक्विडेट टेक्निकली जरी झाली तरी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि ठेवीदारांना 100% संरक्षण देण्याकरता आपण ही बँक राष्ट्रीयकृत बँकेत विलीन करू हा निर्णय झाला. आणि म्हणून त्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये एकही लिक्विडेशनची केस झाली नाही. त्यानंतर सर्व खाजगी बँका बुडल्या. ते डॉक्टर मनमोहन सिंगांच्या ह्या प्रयत्नामुळे आम्ही राष्ट्रीयकृत बँकामध्ये सामावून घेतल्या. किंबहुना त्याच कालखंडात बुडलेल्या काही सहकारी बँकासुद्धा आम्ही मोठ्या सहकारी बँकांमध्ये सामावून घेतल्या. अशा तऱ्हेचं एक मोठं दिशादर्शक काम डॉक्टर मनमोहन सिंगांचं बँकिंग क्षेत्रात आहे. त्यांचं दुसरं एक महत्त्वाचं काम आहे, दिशादर्शक आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेचं उदारीकरण केलं. त्यावेळेस बँकिंग व्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याकरता नरसिंहम जे पूर्वी HDFCचे चेअरमन होते आणि ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मला वाटतं डेप्युटी गव्हर्नर किंवा ED होते, यांची एक समिती नेमली. ती सुप्रसिद्ध नरसिंहन समिती याचा अहवाल त्यांनी स्वीकारला आणि बँकिंगमध्ये 1995 पासून नवीन खाजगी बँका म्हणजे ICICI, HDFC, इंडसइंड बँक या 12 बँकांना 95 ते 2000 या कालखंडामध्ये नवीन बँकांचं लायसन मिळालं. पण त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अकाउंटिंग पॅटर्न जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणणं म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकांची मालकी भारत सरकारची. जरी त्यांनी असं म्हटलं की काही काळानंतर 3-4 बँका राहतील आणि बाकींच्या विलिनीकरण किंवा त्या खाजगी होतील असं जरी त्यांनी म्हटलं तरी 95 साली त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. मी असं म्हणतो आमचे अनेक समज आणि आमचे अनेक गैरसमज डॉक्टर मनमोहन सिंगांनी सुधारलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडून काय शिकलो? आम्ही उदारीकरणाला विरोध करणारे लोक होतो, पण उदारीकरण हे मानवीय दृष्टिकोनातून कसं राबवलं जाऊ शकतं, एकूण अर्थव्यवस्थेच्या चहू अंगांनी गरिबीचे प्रश्न सोडवण्याकरता आणि सुबत्तेचा मार्ग खोलण्याकरता आपल्याला काही रेग्युलेटेड इकॉनॉमी जी आहे ती डिरेग्युलेटेड करावी लागेल. आमचा त्या डिरेग्युलेशनला विरोध होता, पण त्यांनी बँकांचं रेग्युलेशन आम्ही 51% मालकी ठेवू याचा अर्थ आम्हाला कळला. 100% मालकीची मागणी करणारे आम्ही लोक. बँक राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी केलं तेव्हा 100% मालकी भारत सरकारची राहील. बँक्स बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया. डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले येस बँक्स बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया बट आय विल रिटेन द ओनरशिप 51% आणि 49% मी डिसइन्व्हेस्टमेंट करेन. आता त्यांच्या मृत्यूसमयी मी सांगतो अजूनही बँकांचं हे 49% डिसइन्व्हेस्टमेंट मान्य करूनसुद्धा मार्केटमध्ये सर्व बँका लिस्टेड असूनसुद्धा जवळजवळ 80% मालकी अजूनही भारत सरकारची आहे. म्हणजे 20% खाजगी शेअर होल्डर्स या ठिकाणी आहेत. पण 51% त्यांची मालकी हा जो त्यांचा एक निर्णय होता म्हणजे माय 1% गव्हर्नमेंट होल्डिंग 1% मोर दॅन द 51% इज इक्विव्हलंट टू 100%. हे ज्ञान आम्हाला मिळालं आणि म्हणून बँका आजही राष्ट्रीयकृत आहेत. हे त्यांचं जे काही अगाध ज्ञान आहे आणि हीच गोष्ट त्यांनी स्टील, ऑइल, कोल, इन्शुरन्स सर्वत्र केली आहे. आणि म्हणून या देशामध्ये सार्वजनिक क्षेत्राची निर्मिती ज्या काँग्रेस पक्षाने जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या धोरणातून केली ते धोरण उदारीकरणाच्या टप्प्यातसुद्धा आय शॅल रिटेन द 51% ओनरशिप हे त्यांनी म्हणत एक प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून बँकांचं खाजगीकरण होणं अशक्य आहे. बँका देशाच्या लोकांसाठी आहेत आणि सहकारी बँकासुद्धा जगल्या पाहिजेत. RRB जगल्या पाहिजेत. राष्ट्रीयकृत बँक या देशाला मोठं करणारं क्षेत्र आहे आणि म्हणून माझं म्हणणं त्यांनी उद्योगांसाठी मोठं दार खुलं केलं. डिकंट्रोल डिरेग्युलेशनचे ते उद्गाते आहेत त्यालाच उदारीकरण आपण म्हणतो. लिबरलायझेशन त्याला असं म्हणतात.
पण जागतिकीकरणाशी आपण नाळ जोडत असताना या देशाची अर्थव्यवस्था त्यातलं दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी ही अर्थव्यवस्था कशी राबेल आणि म्हणून पंतप्रधान झाल्यानंतर राईट टू एज्युकेशन, राईट टू हेल्थ, त्यानंतर राईट टू वर्क, अर्थात मनरेगा, शेतकऱ्यांसाठी 80 कोटीची नव्हे 72,000 कोटीची कर्जमाफी आणि असे अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत. असा हा महान पंतप्रधान साऊथ जेव्हा होतं इंदिरा गांधीच्या काळात नॉन अलाइंड मुवमेंटचं त्यावेळेस ते सेक्रेटरी होते, ते RBIचे गव्हर्नर होते, ते कोण नव्हते असा हा महान मनुष्य. आज आपण त्याला मुकलेलो आहोत. माझी त्यांच्याशी एकूण 3 वेळा भेट झाली. पंतप्रधान पदून बाहेर पडल्यानंतर मोदी सरकारच्या कालखंडात मुंबईमध्ये 3 वर्षापूर्वी करोनाच्या नंतर एकदा ते आले होते, तेव्हा त्यांची भेट झाली. मला वाटतं गरवारी क्लबमध्ये एक कार्यक्रम होता, त्या ठिकाणी मी त्यांना भेटलो. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या संदर्भात ठेवीदारांचं संरक्षण करावं याकरता मी त्यांना एक निवेदन दिलं होतं आणि अर्थातच त्यांनी त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. असा हा सर्वांचं ऐकून घेणारा आणि सर्वांपेक्षाही म्हणजे अनेक अर्थतज्ञांना मार्गदर्शन करणारा एक विद्वान गृहस्थ आपण मुकलेला आहोत. आणि अत्यंत सहृदय अशी व्यक्ती. त्यांनी कधीही आपल्या कुटुंबाला म्हणजे त्यांची मिसेस गुरुशरण कौर किंवा त्यांच्या 3 मुली यांना कधीही आपण पंतप्रधान आहोत म्हणून ते काही विशेष व्यक्ती आहेत असं कधीही न समजता त्यांनी जे व्यवहार केलेले आहेत. आणि त्यांनीही गुरुशरण कौर असेल किंवा त्या 3 मुली, मी त्यांना VT स्टेशनवरती लोकलमधून प्रवास करताना पाहिलेलं आहे. गुरुशरण कौर आणि त्यांच्या मुलींना त्यांनी कधीही त्यांच्या पदाचा गैरवापर आपल्या कुटुंबियांनी पण करू नये अशा तऱ्हेचं त्यांचं वर्तन होतं. आणि म्हणून अशा माणसाला आज आपण श्रद्धांजली देतोय, पण आपण खरोखरच एका खऱ्या भारतरत्नाला मुकलेलो आहोत. मी तुम्हाला 2 गोष्टींची आठवण करून देतो. एक तर ते अर्थमंत्री असतानाचा काळ आणि दुसरं ते पंतप्रधान असतानाचा काळ. अर्थमंत्री असताना खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे त्यांनी खुलं केलं. त्यानंतर पंतप्रधान असताना जागतिक आर्थिक मंदीची झळ देशाला किंचितही बसू दिली नाही. ही त्यांची खूप मोठी कामं होती, ज्याचा फायदा देशाला झालेला आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता? यामुळे त्यांचं किती मोठं योगदान आहे? एक लक्षात घ्या, 2008 साली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मुळातच अमेरिका जी एकूणच या उदारीकरण किंवा ग्लोबलायझेशनचा निर्माता होती किंवा WTOचं सेंटर, त्या ठिकाणी जेव्हा मंदीची झळ आली 2008 साली, भारतामध्ये सुद्धा ICICI बँक, स्टेट बँक या बँकेचे शेअर, जी लेहमन ब्रदर्स बँक बुडली ना, त्याच्यामध्ये ह्यांनी बॉन्ड्स घेतले होते आणि ते लंडनला घेतले होते. त्यामुळे इथे ICICI डळमळीत झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाचा सुद्धा खूप मोठा इन्व्हेस्टमेंट लॉस होत होता. त्यावेळेस त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला पुढे करून ICICI वाचवलेली आहे. हेही मी तुम्हाला 2008-09च्या कालखंडातली एक गोष्ट सांगतो. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी खाजगी बँकांवरती सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने नियंत्रण ठेवलं होतं. जरी ते उदारीकरणाचे प्रवक्ते असले, जरी ते खाजगीकरणाचे प्रवक्ते असले, तरी प्रत्यक्षात खाजगीकरण त्यांनी केलेलं नाही आहे. त्यांनी केवळ आजारी पब्लिक सेक्टरचंच खाजगीकरण करणं ही नीती राबवलेली आहे. हे कृपा करून तमाम भारतीयांनी लक्ष ठेवावं. त्यांनी सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण केलं नाही. मी पुन्हा सांगतो, सार्वजनिक क्षेत्रामध्ये द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शॅल रिटेन 51% ओनरशिप हे त्यांचं वाक्य हे सार्वजनिक क्षेत्र मजबूत करणारं आहे. त्याच्यामध्ये खाजगी भांडवल येऊ शकतं, पण देशाची मालकी सार्वजनिक क्षेत्रातल्या ऑइल, स्टील, कोल या सगळ्यांवरती, बँका याच्यावरती नियंत्रण राहील. हे त्यांचं महत्त्वाचं याच कालखंडात कर्तृत्व आहे. पण 2008 नंतर अमेरिका कोसळला असेल, युरोप कोसळला असेल, पण भारत कोसळला नाही, भारत भक्कम राहिला. हेच डॉक्टर मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना या कालखंडात पर्यावरणाच्या प्रश्नामुळे शेती व्यवस्था ह्याच्यामध्ये ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ आला, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं ही भूमिका घेतली. ही अत्यंत पथदर्शी होती असं माझं मत आहे. तर एकंदर पाहिलं तर कुठेतरी मनमोहन सिंग यांचं काम हे प्रचंड मोठं आहे. त्यांच्या कामाची तुलना पण करू शकत नाही. मात्र मनमोहन सिंग यांचे काही जर कालखंड पाहिला, म्हणजे ते पंतप्रधान असतानाचा काळ किंवा त्याच्या आधी अर्थमंत्री असतानाचा काळ, त्या काळाकडे तुम्ही कसं पाहता? त्यांचे स्वभावातले गुण जे आहेत, कमी बोलणं असेल, सातत्याने काम करणं असेल, त्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण आजचे राजकारणी जे असतात ते बोलण्याकडे जास्त कल देतात, कामाकडे तितका कल आपल्याला गेला पाहायला मिळत नाही. त्याकडे या तुलनात्मक गोष्टी तुम्ही कसं पाहता? मग तो खऱ्या अर्थाने ज्ञानी मनुष्य आहे. नेमकं बोलणं, मोजकं बोलणं आणि बरोबर बोलणं, म्हणून त्यांनी 8 नोव्हेंबर 2016ला जेव्हा नोटबंदी झाली, त्यानंतर जी अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली, त्यांचं राज्यसभेतलं वक्तव्य आहे, इट इज अ ऑर्गनाइज्ड लूट.
आणि माझ्यासारखा माणूस 8 तारखेला 8 नोव्हेंबर 2016 पासून सगळ्या माध्यमांवरती होता आणि मी समजावून सांगत होतो, हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा निर्णय नाही आहे, हा या देशाचा पंतप्रधानांचा निर्णय आहे आणि नोटबंदी ही काळा पैसा खडून काढण्यासाठी नसून ते काळा पैसा रेग्युलराईज करणारी आहे. आणि आजही माझं मत ते आहे. तेव्हा 17 लाख कोटी करन्सी होती, आज ती 4 लाख कोटींनी कमी न होता त्यांना ती करायची होती, आज ती 32 लाख कोटी आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलं, येस इट वॉज ए ऑर्गनाइज लूट, हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून एवढा ज्ञानी मनुष्य, मोजकं बोलणारं मनुष्य, त्या 7 मिनिटाच्या भाषणाने तमाम मोदी गव्हर्नमेंट हादरलं होतं. कृपा करून त्यांच्या ज्ञानाची आपण मोजणी करूया. डॉक्टर मनमोहन सिंग मोजके बोलणारे, पण तमाम या देशातल्या कष्टकऱ्यांचे, मध्यमवर्गाचे, व्यापाऱ्यांचे आणि होय कॉर्पोरेट्सचे सुद्धा त्यांना भविष्य दाखवणारं असं ते जागतिक दर्जाचं नेतृत्व आहे. भारताचे ते थोर सुपुत्र होते, यात वादच नाही. त्यांचं मितभाषी असणं हा त्यांच्यातला एक वेगळा गुण होता. त्यांच्यामध्ये त्यांची भाषणं ही फार रंगीत नसायची, मात्र अभ्यासपूर्ण असायची. त्याकडे तुम्ही कसं पाहता? आजच्या राजकारणी त्यांच्याकडे काय शिकण्यासारखी गोष्ट आहे? ते प्राध्यापक होते. 45 मिनिटाचं भाषण म्हणजे करणं हार्वर्डमध्ये, केम्ब्रिजमध्ये सर्वच ठिकाणी त्यांनी केली आहे. मोजकं आणि बरोबर बोलणं आणि लोकांना प्रबोधन करणं हेच त्यांचं खरं मोठं काम होतं. आम्ही त्यांचे विरोधक, पण आम्ही त्यांचे आज मी म्हणेन त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. म्हणून मग असं माझं वाक्य पुन्हा सांगतो, आमचे अनेक समज दुरुस्त करणारे, आमचे अनेक गैरसमज दूर करणारे असे ते थोर अर्थतज्ञ आणि थोर राजकारणी आज आपल्या तो नाहीत. मला त्याचं खूप वाईट वाटतंय. अगदी शेवटचा प्रश्न, एक अर्थ अभ्यासक म्हणून, एक आर्थिक तज्ज्ञ म्हणून कसं पाहताय? मनमोहन सिंग यांना भारतरत्न दिला पाहिजे का आता? त्याची तुम्ही मागणी कराल का, एक नागरिक म्हणून किंवा एक आर्थिक अभ्यासक म्हणून? त्यांना भारतरत्न मिळेल न मिळेल हा भाग वेगळा. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते एक थोर भारतरत्न आहेत असंच म्हणतोय. मी काल रात्री एक प्रतिक्रिया दिली, आजही तुमच्यापुढे तेच बोलतोय. भारतरत्न त्यांना मिळो की न मिळो, ते भारतरत्न आहेतच, त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आपल्या गुणांनी त्यांनी हे सिद्ध केलेली गोष्ट आहे. भारतरत्न त्यांना मिळालाच पाहिजे. अशा प्रकारे मनमोहन सिंग यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, त्यांना त्यानुसार सन्मानित करणं अत्यंत गरजेचं आहे, अशी मागणी सध्या सर्व आर्थिक क्षेत्रातील अभ्यासक करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.